मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, जिल्हा परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता सध्या जोरात आहे. खरं तर प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि उमेदवार आता घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट सध्या जोरदार चर्चेत आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सभापती, ज्यांनी खालापूर पंचायत समितीचं सभापती पद यशस्वीरित्या भूषवलंय, त्या श्रद्धा साखरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्रद्धा साखरे माजी सभापती आहेतच, पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम असं काम केलंय. सभापती म्हणून सुद्धा त्यांचं काम अक्षरशः म्हणजे लोकांच्या लक्षात राहण्यासारखं काम त्यांनी केलंय. त्यामुळे श्रद्धा साखरे यांना मोठा प्रतिसाद मतदारसंघात मिळताना दिसतोय. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांनी गाव दौरे काढले होते, गाव भेटी त्यांनी केल्या, महिलांशी संवाद साधला, महिलांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या समजावून घेतल्या आणि त्या समस्या कशा सोडवता येतील त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे जो काही प्रचार सध्या सुरू आहे त्या प्रचारात श्रद्धा साखरे निश्चितपणे पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निवडणूक असल्याने सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कार्यकर्ते उमेदवारांच्या सोबत प्रचार करताना दिसत आहेत. वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत कार्यकर्त्यांकडून, उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि कुठल्याही परिस्थितीत विजय खेचून आणायचा, कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची, अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा मैदानात उतरलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. त्यामुळे दोन पक्षांचं मनोमिलन झालंय आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने, एक जीवाने आपल्या उमेदवाराचं काम करताना दिसत आहे. त्यामुळे श्रद्धा साखरे यांचं पारडं निश्चितपणे जड आहे. श्रद्धा साखरे अनुभवी आहेत, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. जिल्हा परिषदेचा म्हणजे पंचायत समितीच्या सभापती असल्याने श्रद्धा साखरे यांना जिल्हा परिषदेत बसण्याचा अनुभव किंवा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ज्या सभा होतात त्या सभांचा अनुभव आहे. प्रशासन कसं चालवलं पाहिजे, कशा पद्धतीने कामं केली पाहिजेत याची जाण श्रद्धा साखरे यांना आहे. त्यामुळे मतदान करताना सुज्ञपणे मतदान करतील आणि आपली कामं भविष्यात कोण करेल. कारण खालापूर हा तालुका हा औद्योगिक तालुका आहे. मोठ्या प्रमाणात तिथं कारखाने आहेत आणि त्या कारखान्यांमध्ये रोजगाराचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी योजना असतील, खूप अशा काही गोष्टी आहेत ज्याचा शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत. जे प्रश्न सोडवायचे असतील तर ज्याला कळतं, ज्याला प्रशासन माहिती आहे, तो माणूस जर का जिल्हा परिषदेत गेला तर निश्चितपणे लोकांचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे लोक सुज्ञपणे आपला उमेदवार निवडतील. ज्या उमेदवाराला जिल्हा परिषदेत पाठवायचं आहे तो उमेदवार कोणाचा आधार घेऊन तर काम करणार नाही ना, त्याच्यामागे कोणी गॉडफादर तर नाहीये ना. आपला निवडून दिलेला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत जाऊन सक्षमपणे आपली बाजू मांडू शकेल ना. एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न त्याला नीटपणे मांडता येईल का, त्याला विकासासाठी लागणारा निधी कसा आणायचा, कुठल्या टेबलवरती काय आहे आणि कुठल्या अधिकाऱ्याशी कसं बोललं पाहिजे, याची ज्याला जाणीव आहे असाच माणूस, अशीच व्यक्ती जिल्हा परिषदेत निवडून गेली पाहिजे, असं ठाम मत मतदारांकडून निश्चितपणे झालं असेल. आणि या सगळ्यामध्ये फिट बसतात श्रद्धा साखरे. आता श्रद्धा साखरे का फिट बसतात तर त्यांनी सभापती म्हणून काम केलंय. प्रशासन काय ते त्यांना माहिती आहे. म्हणजे साधी ग्रामपंचायती न लढवता थेट जिल्हा परिषद किंवा आमदारकी लढवणारेही अनेक असतात, परंतु प्रशासन कशाशी खातात हेच जर माहीत नसेल तर तुम्ही जाऊन तिथे करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळेच मतदारांनी डोक्यात ठेवलेलं असतं की याला मत द्यायचं. म्हणजे आपण उमेदवार जे काय प्रचार करतात किंवा याला मत द्या, त्याला मत द्या असं आवाहन करतात, आपल्या पद्धतीने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं जरी होत असलं तरी पण कार्यकर्त्यांच्या किंवा जे काही मतदार असतात त्या मतदारांच्या मनात एक गोष्ट फिक्स झालेली असते की कोणाला मतदान करायचं. ते उमेदवारांचं काम असतं लोकांपर्यंत जाणं, प्रचार करणं, परंतु मतदारांनी डोक्यात ठेवलेलं असतं, मनात ठेवलेलं असतं आणि ते योग्य वेळी योग्य बटन दाबतात, आपल्याला योग्य असलेला उमेदवारच निवडून देतात. त्यामुळे यावेळी तसंच 100% चित्र होईल. आपल्याला योग्य असलेला उमेदवार, आपली कामं करणारा उमेदवार, आपले प्रश्न जाणणारा, आपले प्रश्न सोडवणारा उमेदवार जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करायला जाईल आणि त्यात अग्रक्रमाने जे नाव घेतलं जातं ते आहे श्रद्धा साखरे. श्रद्धा साखरे या अंकित साखरे यांच्या सौभाग्यवती आहेत. अंकित साखरे हे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आता सुपरिचित आहे. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी एक कार्यकर्ता म्हणून अंकित साखरे यांची ओळख आहे.
म्हणजे उद्या भविष्यात श्रद्धा साखरे जिल्हा परिषद सदस्य झाल्या तर कुठलीही अडचण विकास कामात निश्चितपणे येणार नाही. राज्यात बसलेल्या मंत्री आदिती तटकरे असतील, केंद्रात असलेले सुनील तटकरे असतील, निधी भरभरून या मतदारसंघाला देऊ शकतात. कोणाला असं फिरून द्यायची गरज नाही. अंकित साखरे यांचे थेट संबंध तटकरे कुटुंबाशी आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे ते मतदारसंघात करून घेतील. कारण सरपंच असताना त्यांनी बांधलेली ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत असेल, अनेक कामं केली, म्हणजे इतका निधी त्यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात आणला की एक उत्कृष्ट सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता ते सध्या सरपंच नसले तरी त्यांच्याच विचाराची बॉडी, त्यांच्याच विचाराचा सरपंच, उपसरपंच आणि सदस्य देवणगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करतात. आणि त्यामुळे तिथे जो काही निधी येतो तो निधी केवळ देवणगाव ग्रामपंचायतीपुरता सीमित न राहता जिल्हा परिषदेच्या वार्डात श्रद्धा साखरे यांच्या रूपाने कसा येईल हे अंकित साखरे निश्चितपणे पाहतील. पाली फाट्यापासून जर आपण सुरू केलं तर अगदी जिल्हा परिषदेचा वार्ड जो पलीकडचा चावणीपर्यंत आहे, शेमडी दुर्शेतपर्यंत आहे, तर त्या वार्डापर्यंत अंकित साखरे यांनी कार्यकर्त्यांचे एक जाळं विणलंय. म्हणजे जाळं केवळ अंकित साखरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशासाठी नाही, त्यांनी कार्यकर्त्यांना उभं केलंय. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय. आलेली प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे असा त्यांचा कधीही हव्यास नसतो. कुठल्याही कंपनीत त्यांचा ठेका नाही. कुठल्याही कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून अंकित साखरे काम करताना आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्यासोबत जी काही तरुणांची फळी काम करते त्या तरुणांच्या प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याचा प्रयत्न, काम देण्याचा प्रयत्न, व्यवसायाच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न अंकित साखरे यांनी केला. आणि त्यामुळेच पाली फाट्यापासून अगदी दुर्शेत चावणीपर्यंत त्या टोकापर्यंत प्रत्येक गावातले 5-10 लोक, 5-10 तरुण कार्यकर्ते विशेषतः अंकित साखरे यांचे फॅन आहेत, अंकित साखरे यांच्यासोबत जोडलेले आहेत. आणि त्याचाच फायदा या निवडणुकीत श्रद्धा साखरे यांना निश्चित होईल. श्रद्धा साखरे सुद्धा स्वतः हुशार आहेत, अनुभवी आहेत. म्हणजे त्यांना काय नवऱ्याच्या आडून काम करायचं किंवा नवऱ्याच्या आडून कारभार करायचा असं अजिबात नाही. त्या स्वतः सक्षम आहेत, स्वतः हुशार आहेत, शिकलेल्या आहेत. विशेष म्हणजे पंचायत समितीचा त्यांना अनुभव आहे, सभापती होत्या त्या. त्यामुळे या मतदारसंघात जे काही करायचं असेल ते करण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. जोरदार त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे. खानाव पंचायत समिती गण असेल, आजकाल गाव पंचायत समितीचा गण असेल, दोन्ही गणांमध्ये आलटून पालटून रोज प्रचार असतो. रोज असंख्य लोक, गाड्यांचा मोठा ताफा प्रचारात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे श्रद्धा साखरे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं बोललं जाते. आगामी काळात आणखी काही दिवस आहेत, म्हणजे 5 तारखेला मतदान होणार आहे. 5 तारखेपर्यंत बराच कालावधी आहे. या काळात अनेक डेव्हलपमेंट होतील आणि श्रद्धा साखरे आणखी भक्कमपणे विजयाकडे कूच करतील असं चित्र सध्या मतदारसंघात आहे. एक हुशार, जिला नॉलेज आहे, जिला कळतं काय नक्की कशाशी खातात, कशाला काय म्हणतात, अशी एक तरुण महिला जिल्हा परिषदेची सदस्य होईल. भविष्यात जिल्हा परिषदेची सत्ता आली तर कदाचित या वार्डातला सभापती सुद्धा असेल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मतदारांनी विचार केला पाहिजे. मतदारांनी नक्की ठरवलं पाहिजे आपण काय करतोय, आपण कोणासोबत जातोय. काही लोक चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अगदी काही सांगण्यासारखं नाही म्हणून जातीचा आधार घेतात. परंतु मगाशी जसं श्रद्धा साखरेचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला, त्यांचं म्हणणं असं की मी जातपात कधी मांडली नाही. माणसाच्या कामाला मत दिलं पाहिजे, कामाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्यांचं जे हे आवाहन आहे किंवा त्यांचं हे जे मत आहे ते खरंच विचार करण्यासारखं आहे. जातीचा विचार करून कोणीच मतदान केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. कोण काम करू शकेल याला खरं तर निवडलं पाहिजे आणि मतदार योग्य प्रकारे निर्णय घेऊन श्रद्धा साखरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असं चित्र सध्या खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटात आहे. अंकित साखरे सुद्धा प्रचंड मेहनत घेत आहेत, कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी सोबत ठाकरे सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मतदारसंघात आपल्याला काम करताना दिसत आहेत. हे असंच चित्र राहिलं तर विजयाचा जो काही वारू आहे किंवा ही जी जागा राष्ट्रवादीची भविष्यात भूतकाळात जी काय राष्ट्रवादीच्या ताब्यात होती ती जागा कायम राखण्यात श्रद्धा साखरे निश्चितपणे यशस्वी होतील असं चित्र सध्या तरी आहे. पुढच्या काही दिवसात नक्की काय होते आपल्याला पाहावं लागेल. 5 तारखेला मतदार कुणाला मतदान करतात आणि 7 तारखेला कुणाला कौल दिला हे चित्र स्पष्ट होईलच. परंतु आज श्रद्धा साखरे यांनी प्रचारात आघाडी घेतली. आज तरी श्रद्धा साखरे विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या पेक्षा एक पाऊल पुढे आहेत असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.